1980 मध्ये तुकाराम नागरगोजे यांनी महादेव खेडकर यांच्या नावे 3000 रुपयामध्ये जमीन केली होती शर्तीच्या अटीवरती। त्यावेळेस शर्तीची अट होती आणि त्यांना 3000ची गरज होती। ते 3000 रुपये ही एका वर्षामध्ये पूर्ण केले। मात्र ही जमीन नावावर करून घेण्यासाठी पुन्हा एकदा तगादा लावला नागरगोजे यांनी की आमची जमीन तुम्ही आमच्या नावावरती करून द्या। हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते 1-2 वर्ष चाललं। ज्यावेळेस पैसे मिळाले त्यावेळेस त्यांच्याकडे त्या खरेदी खताचा कागद देखील त्यांनी काढलेला आहे। मात्र ज्या जमिनीमध्ये मी उभा आहे, जी तिंतरवणी मधली जमीन आहे, हा संपूर्ण प्रकरण आपण बघू शकतो। ही ती जमीन आहे की आज त्या जमिनीमध्ये जे की बाबळे असतील, बोरी असतील उगवल्याचं पाहायला मिळतो। 1980 मधला हा संपूर्ण विषय आहे। 3000 रुपये त्यावेळेस त्यांना गरज होती घरगुती काही कामासाठी। ही जमीन त्यांनी घाणखत म्हणून संबंधित व्यक्तीच्या नावावरती केली होती। ह्या जमिनीमध्ये हा संपूर्ण बाबळे उगवल्याच्या ठिकाणी बघू शकतोय। मात्र ह्या जमिनीमध्ये एक प्रकार घडलेला या ठिकाणी नमूद करावा लागेल की या ठिकाणी संपूर्ण हे प्रकरण आहे। मात्र ज्यांच्या नावावरती जमीन केली होती त्यांनी त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर ही जमीन पुन्हा करून दिली, जेणेकरून ही जमीन आपल्याला बळकावता येईल असा त्यांचा गैरसमज त्यांच्या निर्माण मनामध्ये झाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मात्र ज्यांची मूळ जमीन होती ती जमीन आज तागायत नागरगोजे यांच्या ताब्यामध्ये आहे। जे की माझ्यासोबत हे संपूर्ण कुटुंबीय आहे, त्यांचे नातेवाईक आहेत, भाऊ असतील, चुलत भाऊ असतील, हे संपूर्ण आहे। त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे। काय झालं होतं, कशा पद्धतीने जमीन दिली होती, संपूर्ण आम्हाला व्यवस्थित सांगा। आमच्या वडिलाला 1980 साली काही 3000 रुपये शेतीच्या घरगुती कामासाठी गरज होती, म्हणून आम्ही ते व्याजाने म्हणून 3000 रुपये महादेव किसन खेडकर कडून घेतले आणि त्यांना व्याजापोटी गहाणखत म्हणून आम्ही 1 वर्षाकरता 3 एकर आपलं 3.5 एकर जमीन त्यांना 1 वर्षाकरता दिली। त्यानंतर आमच्या वडिलांनी त्यांचे 1 वर्षामध्ये मुदतीमध्ये पैसे परत केले, परंतु त्यांनी जी रजिस्ट्री परत करून द्यायला पाहिजे होते, तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं आपले घरगुती संबंधित आज देऊ, उद्या देऊ, परवा देऊ असे म्हणत बरेचसे दिवस गेले। नंतर त्यांनी 4-5 वर्षानंतर व्याजाची मागणी केली। तर व्याजाच्या मागणीमध्ये त्यांना आम्ही सांगितलं की बुवा आम्ही काही व्याजाने पुरणार नाही, तुमचे पैसे दिलेले आहेत मुद्दल पैसे, आणि आमची जे 3000 रुपये घेतले होते हे मुदतीत दिलेले आहेत, तुम्हाला आता पैसे द्यायची काही गरज नाही आणि व्याज फीज आम्ही काही व्याजाला पुरणार नाही, म्हणून ही जमीन आमची परत करून द्या। आपल्या घरचे संबंधित वडील आमचे भोळे होते, साधे शेतकरी होते, त्यांना ते म्हणायचे आज देऊ, उद्या देऊ, परवा देऊ असं करत करत त्यांनी खूप दिवस घालविले। आणि मी बाहेर होतो शिक्षणासाठी, आणि हे मला काही याच्यातलं फारसं त्यावेळेला काही कळत नव्हतं, पण वडिलांनी केलेले व्यवहार नंतर लक्षात आले। आणि मग आम्ही वडिलांना म्हणलं की बुवा तुम्ही ही जमिनीचे पैसे दिले का? ते म्हणले मी पैसे परत दिले, मुदतीत दिले, पण हे काही जमीन रजिस्ट्री करून द्यायना। त्यांची मानसिकता बदलली, त्यांना असं वाटायला लागलं की बुवा ही जमीन आपण बळकावी, व्याजाच्या पैशात यांची लुबाडावी अशी त्यांची मानसिकता झाली। म्हणून आम्ही त्यांना पुन्हा 2-4 वेळेला मागणी केली, घरी गेलो, त्यांना कागद दाखवले, रजिस्ट्रीच्या नकला काढल्या, त्यांना दाखवल्या, पण त्यांनी काही ते परत द्यायला तयार होईनात। नंतर मग त्यांना असं वाटलं की बुवा आम्ही जमीन ताब्यात घ्यावी। आमचे वडील जिवंत होते तोपर्यंत ते शांत राहिले, ते आज देऊ उद्या देऊ, पण वडील वारल्यानंतर त्यांना असं वाटलं की ही जमीन आता वडील वारले आपण आम्ही बळकू, म्हणून ते शेतामध्ये आले, तर आम्ही त्यांना प्रतिकार केला, ते परत लावले। मग त्याच्यावर ते तिथून पुढे अनुदान उचलायला लागले, पीक विमा उचलायला लागले। मग आमच्या लक्षात आलं की जमीन तर आपल्या ताब्यात 80 पासून, आम्हीच मालक आहेत, आमच्याच कब्जामध्ये, मग हे पीक विमा उचलतेत, हे जमीन रजिस्ट्री करून द्यायनात। मग आम्ही ती जमीन तेव्हापासून पडाक टाकली। मग पडाक टाकल्यानंतर त्या जमिनीवर पीक विमा उचलतेत, अनुदान उचलतेत। मग मला एक सांगा तुम्ही की जे तलाठी आहे, मंडलाधिकारी आहे, तहसीलदार आहे, यांचं काम होतं त्यांनी शेतात यायला पाहिजे होतं, ही वस्तुस्थिती खरी आहे का खोटी आहे बघायला पाहिजे होती त्यांनी, किंवा पडाक जमिनीवर लोक अनुदान उचलतेत, पीक विमा उचलतेत, मग हे काम कोणाचं होतं? तलाट्याचं होतं, गिरदावरचं होतं आणि तहसीलदारचं होतं। यांनी जाणून बुजून हेतू पुरस्कार याकडे दुर्लक्ष केलं आणि यामध्ये आज जवळजवळ 5-7 वर्षापासून पीक विमा उचलतेत, अनुदान उचलतेत, जमीन पडाके हे सुद्धा यांना माहिती नाही। मग हा किती मोठा भ्रष्टाचार आहे आणि किती मोठा भ्रष्टाचार आहे। मग हा भ्रष्टाचार उघडकीस यावा म्हणून मी माननीय SDO साहेब, उपजिल्हाधिकारी
प्रांत अधिकारी यांना मी एक त्यांना माहितीच तो एक अर्ज दिला की बुवा ही अशी अशी जमीन माझ्या ताब्यात आहे, माझ्या कब्जात आहे आणि हे लोक अनुदान उचलतात, पिकं उचलतात, याच्यावर काहीतरी कारवाई करा. त्यांनी लगेच कारवाई करते म्हणून त्यांनी माझा अर्ज स्वीकारला आणि त्यांनी तहसीलदारला आदेश दिले की तुम्ही या गोष्टीचं तुम्ही सहनिशा करा, शेतात जा. यांचं म्हणजे वस्तुस्थिती बघा, जमीन कोणाच्या ताब्यात आहे, जमीन पडाक आहे का वैती आहे हे बघा, आणि ज्याची ताब्यात जमीन असेल त्यांच्या नावे सातबारा करा असा त्यांनी आदेश दिला. वास्तविक तहसीलदारनी हे म्हणजे नुसतं ढकलपट्टी चालली. आज 2-3 महिन्यापासून तहसीलदार मंडलाधिकाऱ्याला सांगतो, मंडलाधिकारी तलाट्याला सांगतात, हे यांची जी चाललेली ढकलपट्टी ही माझ्या लक्षात आली आणि असं नंतर ठरलं की हे मॅनेज झाले असावेत, यांनी काहीतरी याच्यात पैसे घेतले असावेत, म्हणजे तहसीलदार आणि मंडलाधिकारी तलाठी यांनी. मग हे जाणून बुजून हे षडयंत्र लक्षात आल्यामुळं मी नाविलाजाने हे सगळं प्रकरण हे उघडकीस आणायचे मला हा भाग पडला. म्हणून मी इथपर्यंत हे सगळं कागदीपत्री हे तुमच्या माध्यमातून मला न्याय मिळावा म्हणून तुमच्याकडे मागणी केली. विशेष पाहायला गेलं तर एखाद्या व्यक्तीला जर 2-5 रुपयाची किंवा त्याच्या आर्थिक परिस्थिती जर कमकुवत असेल आणि काही त्यांना जर व्यवहार करायचे असतील तर या ठिकाणं एक सावकारिकीचा व्यवसाय असतो, जे की आपण घाणखत जमीन करावी लागते. आणि त्याच पद्धतीनं शर्तीच्या अटीवरती 1 वर्षाकरिता 1980चा संपूर्ण प्रकार आहे. आणि विशेष पाहायला गेलं तर महादेव किसनराव खेडकर आणि विशेष म्हणजे तुकाराम बाबूराव नागरगोजे, जे की मूळ मालक आहे त्या जमिनीचे, त्यांनी 1 वर्षाच्या अटीवरती ही जमीन संबंधित व्यक्तीच्या नावे केली होती 3000 रुपयाकरिता. आणि संपूर्ण ज्या वेळेस खरेदी खत केलं जातं किंवा जी रजिस्ट्री केली जाते त्याची मूळ परत देखील आपण या ठिकाणी पाहू शकतात. आणि विशेष मध्ये या ठिकाणी नमूद केलेलं आहे की जी जमीन आहे ज्या व्यक्तीला नावावरती करून दिली होती ही 1981 पर्यंत 1 वर्षाच्या अटीवरती आणि शर्तीवरती ही जमीन केलेली आहे. मात्र त्या व्यक्तीचं मन पांगळ म्हणा किंवा भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये त्या व्यक्तीनं संपूर्ण हा प्रकार जे आहे ते नातेवाईकाच्या नावावरती ही जमीन करून दिली. आणि आत्ता ज्याप्रमाणे सांगितलं त्यांचे वारसदार होते त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे नागरगोजी यांनी की आमच्या वडिलांनी आमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळं, मी बाहेर शिकत असल्यामुळं वडिलांनी हा प्रकार केला होता. मात्र ज्यावेळेस हे संपूर्ण प्रकरण माझ्या लक्षात आल्यानंतर मी संपूर्ण प्रकरणावरती आवाज उठवला आणि संबंधित व्यक्तीकडे गेलो आणि आमची जमीन आम्हाला तुम्ही नावावर करून द्या, 1 वर्षाकरिता शर्तीच्या नावावरती करून दिली होती, तुमचे पैसे देखील दिलेत. आणि तो व्यक्ती देखील त्यांच्या घरी आला होता की आमची तुमची जमीन करून द्यायला तयार आहोत. मात्र पुढं काय घडलं हे मी आता शेजारचे जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. त्यांचे भाऊ आहेत, काय घडलं होतं बरं, खरं जमीन कुणाची आहे, काय आहे, किती वर्षापासून ही पडक आहे? ही कमीत कमी 10 ते 12 वर्षापासून पडकच आहे. आणि पहिली आमच्या वडिलांनी दिलेली होती, महादेव किसन खेडकर यांच्या नावावर करून दिलेली होती. मग ते 12 महिने झाल्याच्या नंतर त्यांचे पैसे परतफेड करूनही त्यांनी ती जमीन परत करून दिली नाही. पाहुणे या नात्यांनी त्यांनी आहेत, जवळचे आहेत, आपण संबंधातले आहेत म्हणून त्यांनी काय केलं, ती करूनच दिली नाही. आणि काही दिवस लोटल्याच्या नंतर वडिलाला परत त्यांनी सांगितलं आम्ही करून देऊ म्हणून याच्यात काही दिवस घातले आणि नंतर जावयाच नावची ती जमीन करून दिली. आणि नंतर तिथून पुढं मग त्यांचं मन परत बदललं. तर ते ज्यावेळेस तिथं आले तर त्यांना या वावरातून परत काढून दिलं. काही दिवस त्यांनी पीक खाल्लं, पण ते 10-12 वर्षापासून ही पडक ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे एवढंच म्हणणं आहे की शासनाने त्याची दखल घेऊन ते कार्यवाही चालू करावी. किती वर्षापासून जमीन पडक आहे? 12 वर्ष. काय इथं काय परिस्थिती काय होती ऍक्च्युअली इथली? इथली काय 12 वर्ष पडकच आहे. कुणाच्या नावावर जमीन होती, काय मूळ मालक कोण होते त्याचे? मूळ मालक चुलते आमचे, नाव काय त्यांचं? तुकाराम बाबूराव नागरगोजे. त्यांची जमीन होती, हा, त्यांनी कोणाच्या नावावर केली ती? ते महादेव किसन खेडकरचे. आता आज काट्या वगैरे तर काय पिकत नाही, काही नाही. नाही पीक नाही, काही नाही. म्हणजे गेल्या 1980 मध्ये ही जमीन नावावर केली 3000 रुपयासाठी. मध्यंतरी काही काळ गेला, वादविवाद पाहायला मिळाला. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे, जे की शिरूरच्या न्यायालयामध्ये प्रथम वर्ग न्यायाधीश आहे तिथं, त्यांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण प्रलंबित आहे. मात्र यांचं म्हणणं असं आहे, समज उद्या निकाल काय लागल, कसा लागल हे न्यायालय ठरवेल. मात्र पडक जमिनीवरती, वादाच्या जमिनीवरती जर मंडळ अधिकारी, तलाठी, हे शासन प्रशासन जर विमान अनुदान देत असेल तर हे मोठा भ्रष्टाचार आहे. मूळ मालक जमिनीचे आम्ही आहोत. आमच्या नावावरती जमीन जरी नसली, मात्र जमीन ही आमच्या ताब्यामध्ये आहे. आणि आमचा ताबा मालकी हक्क असताना पीक विमा, अनुदान, त्याचबरोबर इतर काही गोष्टी सरकार देते कसं काय, आणि इथले
तलाठी, मंडळ अधिकारी आणि इथले तहसीलदार करतात काय? वेळोवेळी त्यांनी या ठिकाणं जे अर्ज असतो, जे की भ्रष्टाचार झाल्यानंतर आपल्या उघडकीस आणून देणं प्रशासनाकडे आपलं काम असते, ते कर्तव्य देखील त्यांनी बजावलेलं आहे. मात्र कुठलीही दखल घेतली जात नाही. आणि जे काही पीक विमा अनुदान ज्या व्यक्तीच्या नावावरती आलेलं आहे त्याच्यावरती शासन व्हावं, कडक कारवाई व्हावी आणि जे काही शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर ते पैसे देखील त्वरित भरून घ्यावेत असं देखील त्यांनी अर्ज केलेला आहे. मात्र विशेष म्हणजे जे की सावकारकीचा गुन्हा दाखल असो किंवा तो ऍक्ट असतो सावकारकीचा, तो दाखल झाला पाहिजे. आणि आमच्या वडिलांची वडील उपार्जित जमीन आहे, मग ही जमीन आम्हाला वापस मिळावी अशी देखील आता त्यांनी दाद न्यायालयाकडे मागितलेला आहे. शासन प्रशासन त्याचबरोबर इथले राज्यकर्ते काय करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र 3,000साठी 1980 मधले प्रकरण आहे, जुनं प्रकरण आहे. त्यांच्याकडे त्याचा पुरावा देखील आहे. शर्तीच्या अटीवरती त्यांनी ती जमीन करून दिली होती. आता ती जमीन शासन त्यांना माघारी करतंय का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र जे पीक विम्यासाठी अनुदानासाठी जे पैसे दिले होते ते वापस घेतले जातात का, संबंधित व्यक्तीवरती कारवाई केली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. साम टीव्ही साठी योगेश काशीद, तिंतरवणी, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.